तर कृषी उद्योजक मित्रांनो, शेतकऱ्यांच्या तक्रारीवर जी प्रोसिजर आहे तर ती अशी दिलेली आहे कायद्यात की कलम 23A नुसार या संदर्भात कंपनी आणि वितरकाला नोटीस देणं कंपल्सरी आहे। तसेच ही नोटीस दिल्यानंतर पंचनामाला त्यांची हजेरी उपस्थिती असणं आवश्यक आहे। ही नोटीस व्हॉट्सअपवर सुद्धा सर्व करता येते। आता नवीन कायद्याप्रमाणे ती सर्व्हिस व्हॅलिड धरण्यात येईल। पण यावेळेस मग कंपन्यांनी किंवा वितरकांनी काय करायचे तर यांनी नक्कीच त्या पंचनाम्याला हजर राहणे जरुरी आहे। त्यानंतर त्या सेम लॉट मधले बियाण्या संदर्भातील इतर शेतकऱ्यांची यादी त्यांनी पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्याला द्यायची आणि त्यांना अशी विनंती करायची की त्यांच्या शेतावर सुद्धा या पंचनामा अशा प्रकारचा करण्यात यावा। तसेच कंपनीनं सेम लॉटचं बियाणं अवेलेबल करून देऊन ह्या बियाण्यांच्या फेर तपासणीची मागणी कृषी अधिकाऱ्याला करणं जरुरी आहे। पंचनामा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं म्हणणं विस्तृत प्रमाणात त्या कृषी अधिकाऱ्याला हे सादर करायचे आणि ते लेखी सादर करून पोच घ्यायची मित्र। यामुळे काय होईल की पुढे ग्राहक मंचात येणाऱ्या केसेस या आपल्याला चांगल्या प्रकारे हँडल करता येईल।